नमस्कार मंडळी. तर बघा आजचं वातावरण किती मस्त आहे. थंडगार आणि जोरात वारा सुटलेला आहे आणि पावसाचा जोर आज सकाळपासून थोडासा कमी आहे. म्हणजे थोडाफार प्रमाणात पाऊस पडत होता. बाहेरचं वातावरण खूपच सुंदर असं होतं आणि आज सोमवार होता. तर परसबागेत मी भाज्या बघायच्यासाठीच गेली होती. तर बऱ्यापैकी रानभाज्या त्या यायला लागलेल्या आहेत आणि हे झाडावरती तुम्हाला जे दिसत आहेत ते नीरफणस आहेत. आमच्या इथे यांना फणसुले असे म्हणतात आणि या फणसुल्यांपासून बरेच आपण प्रकार करू शकतो जेवणामध्ये. तर मला बघायचं होतं की एखादा कुठे त्याच्यात मोठा आहे का. तर इकडे तुम्हाला जे दिसत आहे वडीचा अळू आहे आणि बऱ्यापैकी रानभाज्या आता यायला लागलेल्या आहेत. तर फणसूला मला त्याच्यामध्ये एक मोठा दिसला होता, तर म्हटलं तो काढून घ्यायचा आणि त्याची आज कापं बनवायची. जेवण मला अतिशय साधं आणि सोपं बनवायचं होतं आज. त्याच्यामुळे मग मी परसबागेत जाऊन हे घेऊन आली, तुम्हाला दाखवते. याच्यापूर्वीसुद्धा मी फणसुल्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे, पण हा नवीन सीझनचा फणसुला आहे, तर ह्याचीसुद्धा रेसिपी मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करीन. तर बघा सोप्पा असा वाटाणे भात बनवला होता. त्याच्यानंतर ही जी कापं आहेत